जिरे घेतलेले आहे 2 टीस्पून, मोहरी 2 टीस्पून, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, 2 कांदे, 2 लहान लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, सोलून घेतल्यात, आणि 7 मिरच्या आणि 1 टोमॅटो. तर मित्रांनो, आपण दोडक्याच्या शिरा काढून घेऊयात. आपण दोडका कट करून घेऊयात. हा आपण टिफिनसाठी वगैरे बनवू शकतो, घरी पण खाऊ शकतो. तर मित्रांनो, कट झालेला आहे आपला दोडका, छान असा कट झालेला आहे. कांदे आपण कट करून घेऊयात. कट करून झालेला आहे. आपण टोमॅटो कट करून घेऊयात. आपला टोमॅटो कट करून झालेला आहे मित्रांनो. आपण पुढची तयारी करून घेऊयात. लसूण टाकून घेऊयात आणि मिरच्या टाकून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊयात. तर मित्रांनो, आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढई ठेवूयात गरम होण्यासाठी. कढई गरम झालेली आहे. आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. तर मित्रांनो, तेल गरम झालेले आहे आणि आपण याच्यामध्ये मोहरी 1 टीस्पून घालून घेऊयात. 1 टीस्पून घालून घेऊयात. आणि लसूण आणि मिरचीची आपण जी पेस्ट तयार केली ती घालून घेऊयात. आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये. मध्ये हळद, धनेपूड आणि आपला घरगुती मसाला हा टाकून घेऊया. आहे छान अशी मऊ झालेली आहे डाळ. बारीक कापलेला दोडका घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. तर आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि आपण आता झाकण ठेवून घेऊयात. तयार आहे आपली दोडक्याची भाजी. आपण सर्व करून घेऊयात. तयार आहे अशी आपली गरमागरम दोडक्याची भाजी.